नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इथे भारतीय जनता पक्षाने स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपल्या 6 अनुभवी उमेदवारांचे अर्ज आज दाखल केलेत. उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यांमध्ये भरत नखाते, कुलदीप सुरी, अमित मेडकर, ॲडव्होकेट अपर्णा गवते, जगजीवन केणी आणि लक्ष्मीकांत पाटील यांचा समावेश आहे. अनुभवी आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या या पदाधिकाऱ्यांवर पक्षाने विश्वास व्यक्त करत ही निवड केल्याचं मत महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केलंय. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांसाठी 6 नावं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये एक महिला सदस्य आहेत आणि बाकी पुरुष आहेत. मी त्यांची नावं सांगते तुम्हाला. श्री भरत नखातेजी, कुलदीप सुरीजी, अमित मेडकरजी, महिलामध्ये अपर्णा गवते मॅडम, जगजीवन केनीजी आणि लक्ष्मीकांत पाटील. ह्याशी 6 सदस्य आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे दिलेली आहेत. तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समिती सदस्य पदासाठी 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये राजेश राय, राहुल शिंदे, विकास झंजाड, शीतल भोईर, रोशन पाटील, राजश्री कातकरी, यशपाल ओव्हळ, कुणाल महाडिक, हनुमंत रोडे, अभिजित पेडणेकर, तीर्था पाटील आणि विनोद म्हात्रे यांचा समावेश आहे. अनुभवी तसंच तरुण नेतृत्वाचा समतोल साधत सक्षम टीम मैदानात उतरवली असल्याचंही महापौरांनी यावेळी म्हटलंय. परिवहन समितीसाठी आपण 12 नावे दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 3 महिला सदस्य आहेत आणि बाकी 9 पुरुष सदस्य आहेत, ज्याच्यामध्ये श्री राजेश रायजी, श्री राहुल शिंदे, श्री विकास झिंजाड, श्रीमती शीतल भोईर, श्री रोशन पाटील, श्रीमती राजश्री कातकरी, श्री यशपाल होल, श्री कुणाल महाडिक, श्री हनुमंत रोडे, श्री अभिजित पेडणेकर, कुमारी तीर्था पाटील आणि श्री विनोद म्हात्रे अशी नावे. या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, माजी महापौर आणि गटनेते सागर नाईक यांच्यासह भाजपचे अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की या सहकाऱ्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक कार्याचा ठसा नवी मुंबईच्या विकास कामात निश्चित उमटेल आणि त्यांची भूमिका प्रभावी आणि परिणामकारक ठरेल. मला आज आनंद आहे की सर्वसमावेशक अशा व्यक्तिमत्व यांचा या ठिकाणी उल्लेख करून त्यांचं नामांकन भरलंय. ज्या पद्धतीनं इथे ज्यांची नावं आलेली आहेत याचा अर्थ अन्य नावं ते त्या गोष्टीसाठी लायक नव्हते असं नाहीये, ते सुद्धा महत्वाचीच आहेत. परंतु अन्य टप्प्यांमध्ये त्यांचा पक्षाने विचार करावा अशी आम्ही विनंती पक्ष नेतृत्वाला केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की हे सर्व मंडळी जे महापालिकेमध्ये आता पुढच्या कालावधीमध्ये नगरसेवक म्हणा, स्वीकृतमध्ये, परिवहनमध्ये जे काम करतील ते पक्षहित, या शहराचं हित, जनतेचं हित आणि ज्या गोष्टींसाठी ते काम करणार त्यांचं हित साधून लोकांची सेवा करतील. आम्ही त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. पुढे संजीव नाईक यांनी सांगितलंय की परिवहन समिती सदस्य पदाच्या या अनुभवी आणि अभ्यासू टीममुळे नवी मुंबईची परिवहन सेवा ही अधिक वेगवान, सुबक आणि खऱ्या अर्थाने प्रवासी केंद्रित होईल आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी या सदस्यांची भूमिका येणाऱ्या काळात अत्यंत निर्णायक असेल. इसमें जिनको अनुभव है वो भी इसमें शामिल है. कुछ एक्स कॉर्पोरेटर है, कोई अलग अलग संस्था से जुड़े हुए हैं. एक हमारी बहन तो एकदम यंग है, यूथ है. तो पार्टी ने सभी वर्ग के लोगों को न्याय देने की कोशिश की है. देखिए 100% तो कोई भी हम लोग न्याय किसी को भी दे नहीं सकते हैं, लेकिन प्रयास पार्टी का जरूर है कि ज्यादातर अनुभवी लोग यहाँ आए और नए लोगों को भी मिले, क्योंकि उनको भी अनुभव मिलना चाहिए. तो ये दोनों का मिक्सर है. इसमें देखिए एक हमारे पंजाबी समाज से है, उत्तर भारतीय है, दक्षिण भारतीय, तो सभी धर्म भाषा जब को बैलेंस करने का ये पहले अभी और शायद कुछ दिन के बाद और 2-3 कम्युनिटियां बनने की संभावना है, ऐसा मैं भी सुन रहा हूँ. महापौर मैडम भी बता रही थी कि शहर को और अच्छी तरह से काम करने के लिए हमारे सभी जो वरिष्ठ यहाँ के सहयोगी है उनसे सबसे बातचीत करके एक अच्छी कमेटी का संगठन करे, जिसमें नगर सेवक में से भी कुछ लोगों को वहाँ मौका मिलेगा काम करने के लिए, और जो शहर में रहने वाले जो लोग हैं, आम जनता है, उसमें से भी उनको वहाँ चुनकर
उनको नियुक्त किया जाएगा ताकि शहर का काम अच्छा हो। और मुझे लगता है कि शहर का काम आने वाले 5 साल में और अच्छा होगा। और भारतीय जनता पार्टी ने जो वचन दिए है वो वचन पूरा करने का काम ये हमारी टीम करेगी। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।